आत्मनमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. ओके काना आत्मा नमस्ते. चला तर आज आपण जादूच्या दगड, कृतज्ञतेची जादू आणि जादूचा दगड हे दुसरं सेशन आपण आज सुरू करणार आहोत. तर आज नवीन पुन्हा जॉईन झालेल्या सर्व सदस्यांचे मनापासून स्वागत आहे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण माझ्यासोबत कृतज्ञतेची जादू ही कृती करण्यासाठी या कृतीचं हे व्रत आपण सगळ्यांनी घेतलं आहे. माझ्यासोबत त्याकरता आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि मला विश्वास आहे की आपण कालची कृती बघून आणि कालचं सेशन बघून कालचे दिलेले सर्व, आपण त्याला होमवर्क म्हणूया, ते पूर्ण केलं असेल. तर होमवर्क होतं, कृती अशी होती की आपल्या आयुष्यामधील कृतज्ञता बाळगता याव्या अशा गोष्टींची यादी करायची होती 10. त्याबद्दल पुन्हा वाचायचं होतं आणि पुन्हा मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची होती. आता आजचं सेशन आहे कृतज्ञतेच्या जादूचा दगड. अनेक लोकांना अशी गंमत वाटली असेल ना, जादूचा कुठं दगड असतो का? आणि दगडाने कुठं जादू होतं का? तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना सायंटिफिक दृष्ट्या आहेत. बरोबर? आपली माइंड प्रोग्रामिंग आहे. एक सायन्स आणि अध्यात्माची जोड घेऊन आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारे सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर कशा प्रकारे करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचं हे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्यात्मासोबत जोडलेलं हे पुस्तक आहे. आणि हळूहळू एका टप्प्यावर अशाच नवीन नवीन गोष्टी लेखिका आपल्याला सांगणार आहेत. आणि आपल्याला आश्चर्य होईल असा बदल आपल्या आयुष्यामध्ये आपण सांगणार आहात. तुम्ही स्वतः मला सांगणार आहेत. मी सुद्धा तुम्हाला पुन्हा या महिनाभराच्या व्रतानंतर मला मिळालेला लाभ नक्कीच सांगणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तयार आहात सगळे? ओके. चला. जादूचा दगड. सेशनला सुरुवात करायच्या अगोदर आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेचे मनापासून धन्यवाद मानूया की या एनर्जीच्या सोबत जुडल्यामुळे मला आपल्या सगळ्यांसोबत जुळायला मिळालं आणि खरोखर या जादूमय प्रवास अनुभवायला मिळत आहे. तुमचे सगळे अनुभव ऐकायला मिळत आहे आणि तुमच्यासारखे पॉझिटिव्ह एनर्जी असणारे लोक माझ्यासोबत आहेत. तर बघा, जादूचा दगड. लेखक डिकन्स सांगतात, प्रत्येकाला मिळालेल्या वर्तमानातील विपुल वरदानांचा विचार करा. सर्वोच्च वाट्याला आलेल्या भूतकाळातील थोड्याशा दुर्दैवांचा नको. अनेक वेळा आपल्याला अशी सवय असते की भूतकाळामध्ये माझ्यासोबत एखादी गोष्ट घडली की मी त्याचा जास्त विचार करते, त्याचा जास्त विचार करतो. पण मी आता वर्तमानामध्ये माझ्याजवळ काय काय आहे या गोष्टीचा विचार करत नाही. तर लेखक आपल्याला हेच सांगतात की वर्तमानामध्ये असलेलं विपुल प्रमाणामधील जे वरदान आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत याचा विचार करा. मे बी भूतकाळामध्ये छोट्या मोठ्या काही चुकीच्या घटना, वाईट घटना आपल्या वाट्याला आल्या असतील तरीही त्याचा विचार करायला नको. कृतज्ञतेची सवय होण्यासाठी कृतज्ञतेची सवय होण्यासाठी सुरुवातीला काही दिवस एकाग्रतेने ह्या सर्व क्रिया करणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीमुळे जर आपल्याला कृतज्ञतेची आठवण झाली तर त्यामुळे आयुष्यातला कृतज्ञतेचा सुवर्ण स्पर्श होण्याला मदत होते. आपल्या आयुष्याला सहजपणे कृतज्ञतेचा सुवर्ण स्पर्श होतो. म्हणून मी माझ्या मागचं बॅकग्राऊंड आहे ना, अगदी सुवर्ण स्पर्श होत आहे असं दाखवलेलं आहे. तर प्रत्येक गोष्टीचं येते ना, आज आता तुम्हाला समजलं असेल की आपण ज्या काही 10 आवडीच्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या गोष्टी काढल्या, तर कसं असं मन आज कालच्यापेक्षा आजचा दिवस असा एक वेगळा वाटतोय. बरोबर ना? मला तरी वाटतं आहे.
नक्कीच तुम्हाला सुद्धा वाटत असेल. तर हे जादूचा दगड हा प्रकार काय आहे? तुम्हाला सांगते. द सिक्रेट मूव्ही आपण सगळ्यांनी पाहिली आहे. जवळ-जवळ प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती द सिक्रेट मूव्ही पाहते आणि शाळांमधून सुद्धा द सिक्रेट मूव्ही पाहण्यास सांगितलं जातं. नसेल पाहिली तर आवर्जून बघा. YouTubeला सुद्धा आहे द सिक्रेट. तर या द सिक्रेट या चित्रपटामध्ये आणि पुस्तकामध्ये हे बुकही आहे आणि या बुकवर आधारित एक चित्रपट सुद्धा काढलेला आहे. यावर आहे ना ली ब्रोअर यांनी ना दगडाची कृती सांगितलेली आहे. स्टोनची कृती आणि या संबंधामध्ये त्यांनी आपल्याला त्या मूव्हीच्या स्वरूपामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती जी गोष्ट आहे ना ती खरी आहे. काय? त्या पुस्तकामधली गोष्ट सुद्धा खरी आहे. तर त्यांचा मुलगा अगदी मृत्यूपंथाला लागलेला होता. तेव्हा वडिलांनी त्या मुलाच्या आरोग्यासाठी कृतज्ञतेचा दगडाचा वापर केला आणि त्यामुळे त्या मुलाच्या तब्येतीत आश्चर्यकारक सुधारणा घडून आली. त्यानंतर जगभरात अनेक लोकांनी पैशांसाठी, आजार बरा होण्यासाठी आणि आनंदासाठी कृतज्ञतेचा दगड वापरला. त्यांनी यश मिळवलं. असं चित्रपटातही दाखवलेलं आहे आणि बुकमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. मग त्यांनी काय करायला सांगितलंय आपल्याला? एक खडा हे बघा असा एखादा खडा दगड शोधायचा आहे. आकाराने छोटासा असावा, असा आपल्या मुठीमध्ये बसेल ना, मेन म्हणजे असा असावा. टोकदार वगैरे नसावा, जेणेकरून आपल्या हाताला रुतेल वगैरे. बस गुडगुडीत असावा आणि त्याने हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला छान वाटेल असा. याची साईज केवढी असावी? तर एवढा असावा, यापेक्षा छोटा चालेल, यापेक्षा थोडासा मोठा पण चालेल. पण असा बरोबर? आणि बघा अ, हा दगड आपल्याला कुठेही सापडू शकतो, आपल्या बाहेर कुठेही. आणि जर काय असा दगड आसपास नसेल, तर माहिती आहे का कुठूनही घेतला तरी चालेल. पण जर का आपल्याकडे एखादा स्टोन असेल घरामधला, एखादा आता हा माझ्याकडे क्रिस्टल्स आहे. एखाद्याकडे मौल्यवान खडा असतो किंवा काही असेल अशा स्वरूपामधलं, तर जादूचा दगड म्हणून आपण त्या गोष्टी सुद्धा वापरू शकतो. ओके. जर बऱ्याच जणांकडे क्रिस्टल्स आहेत, तर तुम्ही हा क्रिस्टल्स घ्या. ओके. ज्यांच्याकडे जो असेल तो घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये जुना वगैरे असेल तरीही चालेल. आता बघा हा दगड सापडला, की आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला हा दगड आहे ना दररोजसाठी आता पुढचा महिनाभर पूर्णपणे आपण जिथे झोपतो त्या जागेच्या आजूबाजूला आपल्याला हा ठेवायचा आहे. आणि या दगडासाठी ना आपल्याला एक अशी खास जागा तयार करायची आहे. म्हणजे बाबा हा त्याच जागेवर आपल्याला तो तेथेच सापडेल. एवढ्यासाठी असं काही नाहीये की जागा बदलता येणार नाही. पण कुठेतरी हा पडू नये, इकडे-तिकडे पडलेला राहू नये याच्यासाठी फक्त. बस आणि हा सहजपणे दिसेल म्हणजे काय तर आपण वावरत असताना या दगडावर आपली नजर पडेल अशा प्रकारे ठेवा. अलार्म नसेल आपल्याकडे, तर नक्कीच अलार्मच्या जवळ ठेवा म्हणजे उठल्याबरोबर हा दगड आपल्या नजरेजवळ येईल. मग आता आज रात्री काय करायचं आहे? या जादूच्या दगडाला आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. अशा प्रकारे आणि अशी मूठ बंद करायची आहे. मग आज काय करायचं आहे आपल्याला? तर आज आपल्या आयुष्यामध्ये दिवसभर ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, त्यामधली चांगली कोणती होती? हे शोधायचं आहे आणि याला सांगायचं आहे. बघा, आता मी सांगेल, की आज आहे ना, झोपताना पण विशेष झोपी जायच्या वेळेस. आज सकाळी आमचं मेडिटेशन खूप छान झालं. ही गोष्ट मला आठवली, बरोबर. पण त्याहीपेक्षा मला परत एक गोष्ट आठवली, की आज आहे ना, आपल्या ग्रँड मास्टरच्या बॅचचा 5व्या बॅचचा शुभारंभ झाला आणि खूप चांगल्या प्रकारे आपले सेशन झाले. ही त्यापेक्षा चांगली गोष्ट मला वाटली. बरोबर? तुलनात्मकदृष्ट्या. तर ठीक आहे, मला त्यापेक्षा चांगली गोष्ट आठवली, मी पुन्हा त्याला सांगितलं आणि मोठ्या कृतज्ञतेने सांगितलं. मला वाटल्यास मी त्याला थँक यू पण म्हणेल. बरोबर? आता तुम्हाला एक गंमत आणखी सांगते. अ, आम्ही जादूचे सेशन चालवले आहेत, घेतले आहेत. काही मैत्रिणी, काही सोबत असलेले सर्व बंधू-भगिनी. तर अनेक लोकांनी काय केलं माहिती का, या जादूच्या दगडासोबत आहे ना, एक रिलेशन जोडलं. असं काही कुठं लेखिकांनी नाही सांगितलेलं, पण त्यांनी जोडलं आणि रिलेशन जोडलं म्हणजे काय त्यांनी विचार केला. तर का जोडलं विचारलं, तर मॅडम माहिती आहे का, ऐकून घेतच नाही कोणी. आपल्याला काही सांगायचं असलं की. अरे
ऐकून घेतच नाही कोणी. आपल्याला काही सांगायचं असलं, की मग आम्ही काय केलं, तर या दगडालाच सांगितलं. पाहिलं आपल्या घरामध्ये अनेक वेळा आपण म्हणतो ना, काही लोकांना, "तुम्ही तर दगडच झालात. आमचं काही ऐकतच नाही." तर आज आहे ना, आपल्याला काही आनंदाची गोष्ट सांगायची असली तर याला सांगा. कोणी ऐकायला नसेल ना, कोणी ऐकत नसेल ना, तरीही याला सांगा. मनामधलं काही असेल ना, तरी याला सांगा. आणि बघा, बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जादूमय गोष्टी कशाप्रकारे घडायला लागतात. तुम्हाला मी आजच हे असं का घडतं, कसं घडतं खरंच नाही सांगू शकत. कारण आहे ना, लेखिकांनी पण हे उलगडायला आत्ता नाही सांगितलेलं. जसे-जसे सेशन पुढे जातील ना, तसं-तसं या जादूमय दगडाची एनर्जी काय आहे, आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात आणि काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मागचं सायन्स हे समजेल. बरोबर? पण तुम्हाला पुन्हा सांगते, जादूचा दगड आहे, याचा अर्थ कुठेही जादू टोना नाही. हं, जादू म्हणजे काय? जादू म्हणजे जादूगर काय करतो? जादूगर करतो कल्पनेपलीकडच्या गोष्टी घडवतो आपल्या. बरोबर? पण मात्र त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं सायन्स असतं. त्याच्या टेक्निक्स असतात. बरोबर? कुठलीच गोष्ट अशी घडली नाहीये अशी नसते. जादूगर सुद्धा पडद्याच्या मागे काहीतरी करत असतो, जे आपल्याला दिसत नाही. त्याची त्यामागे खूप मोठी किमया असते. म्हणून जादूगराने केलेली ती काही वाईट नाहीये. त्याची ती कला आहे. सेम जादूचा दगड आपल्यासाठी काय करणार आहे? कृतज्ञतेच्या भावामध्ये आपण राहिल्यामुळे, या एका वस्तूसोबत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे, याची एनर्जी आपल्याला कशाप्रकारे सोबत देते किंवा आपला माइंडसेट कशाप्रकारे होतो, की आपण एखाद्या गोष्टीच्या एनर्जीचा किंवा स्वतःच्या एनर्जीचा कसा वापर करावा, स्वतःचं क्लीनिंग कसं करावं भावनात्मकदृष्ट्या, आपला भावनामय कोश कशाप्रकारे क्लीन करावा, हे सगळं अध्यात्म आणि सायन्स सोबत घेऊन या दगडासोबत होणार आहे. म्हणून पुन्हा-पुन्हा सांगते, कुठेही अंधश्रद्धेला, कुठेही बुवाबाजीला कुठेच काहीच चान्स नाहीये. जे आहे ते सगळं अध्यात्म आणि सायन्स यांचा मेळ आहे. ओके. चलायचं पुढे. बघूया आपण कशाप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये बदल होतो तर. नक्कीच या जादूच्या दगडाचा वापर करणं अगदी साधी गोष्ट आहे. पण या कृतीमुळे अनेक जादूमय घटना आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होणार आहे. बघा, दिवसभरामध्ये आपण कोणती चांगली गोष्ट केली याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती आहे हे ठरवताना आपण जर आपल्याला कृतज्ञता वाटाव्यात अशा अनेक गोष्टींचा विचार करायला लागलो तर? आता मी माझ्या आयुष्यातल्या 2 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. बरोबर? आता मी जर आणखी म्हटलं, की "अरे वाह! संध्याकाळचा चहा खूप छान झाला होता." बरोबर? आज संध्याकाळचा चहा घेताना आहे ना, सर्व मंडळी सोबत होती, छान गप्पा झाल्या. हाही आपल्या आयुष्यातला आनंदाचा, कृतज्ञतेचा विषय असू शकतो ना. बरोबर? म्हणजेच काय, तर एखादा मोठा प्रसंग असेल किंवा छोटा प्रसंग असेल, हे जर आपण आठवत गेलो तर आज आपला दिवस किती आनंदमय झाला. याबद्दल किती काय-काय कृतज्ञता आपण बाळगू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजतेने समजायला लागतात. बरोबर? हे यामागचं सायन्स आहे. म्हणजेच काय, तर आपण आपल्याला कृतज्ञता आणि आनंद वाटणाऱ्या अनेक गोष्टीचा विचार करायला लागतो. प्रत्येक दिवशी झोपताना आणि सकाळी उठताना या कृतज्ञतेची भावना जर मनामध्ये असेल ना, तर आयुष्य खरंच कृतज्ञतामय होईल. आणि दररोज मात्र या दगडाला उठल्याबरोबर आणि झोपताना बघा. बघा तुम्हाला आपोआप समजेल की किती कृतज्ञता आपल्यामध्ये आहे. आपोआप त्याची खात्री मनाला होत राहील. बघा आपल्याला मिळालेल्या वरदानांची, चांगल्या गोष्टींची मोजदाद आणि जादूचा दगड यामुळे आपली दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट कृतज्ञतेच्या भावनेमध्ये होईल. याची खात्री दिली जाते. खरं तर या दोन्ही गोष्टीची एकत्रित शक्ती इतकी प्रभावी होते की काही महिन्यात ते तुमचं आयुष्य बदलून टाकतात. परंतु या पुस्तकाची रचना अशी केली आहे, की ज्यामध्ये जादूच्या भरपूर कृती दिल्या आहेत. त्यामुळे आपलं आयुष्य खरोखर सातत्याने बदलू शकतं. कृतज्ञतेत चुंबकीय शक्ती असल्यामुळे ज्यांच्याजवळ कृतज्ञता वाटावी अशा अनेक गोष्टी ती आकर्षून घेते.
आज माझ्या आयुष्यामध्ये असलेल्या या छान 10 गोष्टींकडे माझं लक्ष गेलं किंवा सकाळपासून घडत असलेल्या छान-छान गोष्टींकडे माझं लक्ष गेलं, तर नक्कीच कृतज्ञतेचा नियम, आकर्षणाचा नियम काय करणार, तर माझ्या आयुष्यामध्ये अशा भरपूर गोष्टी घडवून आणणार, की ज्याच्यामधून मला आनंद मिळाला आणि मी कुठे-कुठे आनंद शोधू शकलो, हे आपल्याला शोधण्याची भावना आपल्यामधील वाढेल. आणि आकर्षण, कृतज्ञता आणि चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आणखी आपल्या आयुष्यात घडवून आणायला आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करेल. 28 दिवस 28 दिवस जर आपण कृतज्ञतेवर लक्ष केंद्रित केलं, तर यामुळे आपल्या कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तीची तीव्रता वाढेल आणि जेव्हा जादूसारखी कृतज्ञतेची प्रबळ अशी चुंबकीय शक्ती आपल्याकडे असेल, तेव्हा तेव्हा आपल्याला हवी असलेली आणि गरज असलेली प्रत्येक गोष्ट आपोआप आपल्याकडे खेचली जाणार, आकर्षित होणार. तर असा हा जादूचा दगड. दिसला ना सगळ्यांना? मी असा घेतलाय. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही घेऊ शकता. काय? तुमचा दगड आज संध्याकाळी तुम्हाला आता शोधून ठेवायचा आहे आणि उद्या सकाळपासून किंवा आता रात्री झोपताना पासूनच तुम्हाला ही कृती करायची आहे. तर मग आता काय आहे? आता दररोजची कृती. कालची कृती केली आपण सगळ्यांनी. कालची कृती केली. काल दिलेली कृती. येस, 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 हो. येस. ओके. कसं वाटलं? कसं वाटलं? ज्यांनी केली त्यांनी कोणीतरी शेअर करा. एकाला शेअरिंगचा हां, बोला प्रियंका काय वाटलं तुम्हाला कृती लिहत असताना? छान वाटलं. मी प्रत्येक गोष्टी ना आपल्या म्हणजे छानच लिहिलेलं आहे, तर छान वाटलं. लिहिताना आपलं सगळं काही छान आहे. ओके. हो. ओके, ओके, ओके. आणखी कोणाला कोणाला काही अडचण आली का? कृतज्ञतेच्या 10 गोष्टी लिहिताना, की ज्याबद्दल मला कृतज्ञता वाटते. अशी अडचण कोणाला आली का? नाही ना? यायलाच नको आणि आली असेल ना, तर फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यामध्ये काय-काय चांगलं आहे. मी काल तुम्हाला सांगितलं आहे आणि एक थोडंसं हे पण दिलं आहे. माझं आरोग्य, माझे अवयव, माझे रिलेशन्स, माझ्याकडे असलेलं जे काही-काही आहे, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद मानायला शिका. ठीक आहे, एखादा दिवस जर का आता आपल्याला मिळाला आहे, कृतज्ञतेच्या गोष्टी सापडतच नाहीयेत बाबा माझ्या आयुष्यामध्ये, तर माझे डोळे, माझं नाक, माझं कान हे पण कृतज्ञता मानण्यासारखंच आहे ना. आता थोड्या वेळापूर्वी उषाताईंचा माईक बंद होता. त्यांना ऐकायला येत नव्हतं. त्या खाणाखुणा करायच्या. विचार जर केला तर लॅपटॉपला त्यांच्या मोबाईलला मिळालेला तो माईक आज त्यांच्यासाठी कृतज्ञता झाला. बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करत आहे, तिच्याबद्दल किती कृतज्ञता आपण बाळगावी. एक काळ असा होता, हे Zoom ॲप आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. बरोबर. मग एका विशिष्ट लेव्हलचेच लोकं याचा वापर करत असतील कदाचित. Google ॲपचा, Zoom ॲपचा, मीटिंग्स वगैरे करिता. पण आपण आपल्यासारखे सर्वसामान्य लोकं यापर्यंत पोहोचलो. याला कोणाची दया आहे? कोरोनाची. बरोबर. कोरोना आला, खूप लोकांना घेऊन गेला, खूप नुकसान केलं. पण बघा आपल्याला अनेक गोष्टी शिकवून गेला. आयुष्याचे अनेक धडे अनेक लोकांना शिकवून गेला. बरोबर ना? तर कुठेतरी त्यानंतर तयार झालेल्या सगळ्या गोष्टी त्याची पण आपण कृतज्ञता मानू शकतो. बरोबर? एखाद्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादी चुकीची घटना घडते, पण त्या घटनेमुळे आपण स्वतःला एवढं बदलून टाकतो ना त्या दुःखांमुळे, की अरे, मी माझं स्वतःचं बेस्ट व्हर्जन त्या दुःखामधून तयार केलं, तर खरंच ते दुःख आपल्यासाठी दुःख राहतं का? नाही. ते दुःख देणारे लोकं सुद्धा कुठेतरी आपल्यासाठी त्यांचे ग्रॅटिट्यूड असतेच आपल्या मनामध्ये. का? का? तर तिथून आपण स्वतः किती पुढे आलो. ह्या अशा अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला कृतज्ञता बाळगताना जेव्हा तुम्ही सवय करसाल ना, तसं तुम्हाला असं खूप आठवेल. आता आम्हाला असं सवय झाली आहे ना, तर त्या 10 गोष्टी लिहिण्यासाठी म्हणजे काहीच वेळ लागत नाही. पण सुरुवातीला मात्र त्या गोष्टी खरंच कठीण जातात. वैचारिक क्षमता वाढली, आपला बघायचा दृष्टिकोन वाढला, की सगळ्या गोष्टी होतात. तर मग आता आजची कृती काय आहे आपल्यासाठी बघून घ्या. जादूचा दगड हे सेशन समजलं आहे. जादूचा दगड आज आपल्याला एक शोधून ठेवायचा आहे. बरोबर? शोधून ठेवायचा आहे आणि दररोज प्रमाणे आता आपली जादूची कृती.
काय आहे हे मी तुम्हाला सांगते. आणि कृती सांगितल्यानंतर आजचा एक पिक्चर आहे, त्या पिक्चरचा तुम्हाला छान फोटोचा अर्थ पण सांगते. बघा, जादूची कृती म्हणजे काय, तर जादूची आठवण. बघा, कृती अशी आहे, नेहमी सांगितलं जातं की उद्याचा जो दिवस आहे त्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसाची कृती आजच बघून ठेवा. पण आपण काय करतो, आपण आहे ना रात्रीचे सेशन घेत आहे. म्हणजे उद्या, आज रात्रीपासून तर उद्या रात्रीपर्यंत आपण या जादूच्या कृतीचा अभ्यास सोबत करत असतो. बरोबर? आज रात्री ते उद्या, उद्या रात्री 8 पर्यंतचा हा सिलेबस आहे. त्यामुळे आपल्याला उद्याची कृती आजच बघून ठेवण्याची खरोखर तेवढी गरज नाहीये. ओके? आपल्याला त्या गोष्टीची कृती त्या दिवशी आहे. जेव्हा गरज असेल त्या दिवशी मात्र मी तुम्हाला अगोदर काय करायचं ते नक्की सांगेन. ठीक आहे? बघा, आज आपल्याला काय कृती करायची आहे? आपल्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्या ज्या नियमाप्रमाणे दिलेल्या आहेत दररोज, त्यांचा पुनरुच्चार करायचा. काय दिलेलं आहे आपल्याला नियमाप्रमाणे? पहिलं सांगितलेलं आहे, आपल्या वरदानांची मोजदाद करा. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे वरदानं आहेत, ऐकून घ्या शांततेनं. मी लागल्यास फोटो टाकते ग्रुपला. फक्त ऐकून घ्या. हां. मी ग्रुपला फोटो टाकते. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लेखी स्वरूपातही मिळतील. जे वरदानं आपल्या आयुष्यामध्ये आहेत, आता आहेत आणि भूतकाळापासून आहेत, त्या गोष्टींची यादी करा. त्याकरिता तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहा. जसं आता मी तुम्हाला म्हटलं, हे कान, मला कान आहेत याकरता खरोखर मी मनापासून धन्यवाद करते. का? का? तर मला या कानांमुळे ऐकायला येतं. बरोबर? काय कृतज्ञता काय? सगळ्या गोष्टी नाही लिहिल्या गेल्या ना, तरी स्वतःशी फील करा, की खरंच यार कान नसते तर काय झालं असतं? बरोबर? अशा अनेक गोष्टी माझ्या सौंदर्यामध्ये वाढ होण्यासाठी. आता तर असं आहे, हे कान एका ठिकाणी नाही, 2, 3, 4 ठिकाणी महिलांचे टोचलेले असतात. कशासाठी? अजून सुंदरतेमध्ये भर टाकण्यासाठी. ह्या अनेक साऱ्या गोष्टी आपण येथे नमूद करू शकतो. हे मी फक्त उदाहरणासाठी सांगितलं. काय, ह्या सगळ्या लिस्ट जे काय असेल ते फक्त आणि फक्त तुमच्या स्तरावर असतील. जसं, आणि मग हे का लिहिल्यानंतर पुन्हा खूप खूप धन्यवाद किंवा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद जे तुम्हाला बोलायचं ते लिहा. बरोबर. आता आपल्यापैकी काही लोकं आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द घेतील. काही लोकांना धन्यवाद महत्त्वाचा वाटेल. काही लोकांना थँक वाटेल. बरोबर. आपल्या हिशोबाने आपल्याला जे वाटेल ते सहजतेने. हे झाले दररोजच्या यादीप्रमाणे असलेले वरदानं ज्याची आपल्याला लिस्ट काढायची आहे. दुसरं म्हणजे तर हे पुन्हा वाचायचे आहेत. जे आपण लिहिले आज परत, ते पुन्हा वाचायचे आहेत आणि त्या वरदानांबद्दल जेवढं वाटेल ना, तेवढा असा विचार करायचा आणि खरंच कृतज्ञता व्यक्त करायची. आपोआप ती फिलिंग आपल्यामध्ये येते. आणि हे का? आपण जेवढी कृतज्ञता व्यक्त करू ना, तेवढं आपलं हार्ट चक्र ओपन होते. आपलं हार्ट चक्र ओपन झालं म्हणजे आपल्यामधील प्रेमाच्या, आपुलकीच्या, मायेच्या भावना वाढतात. आपल्यामधील चांगल्या भावना वाढल्यामुळे बरोबर आपण आपले वरचे चक्र सुद्धा ओपन होतात. आपले वरचे चक्र ओपन झाल्यामुळे आपल्याकडे येणारा एनर्जीचा सोर्स वाढतो. आपोआप आपल्या आयुष्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते. हे झालं या सगळ्या मागचं सायन्स. ओके. अध्यात्मशास्त्राला धरून असलेलं हे सायन्स यामागचं आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दररोज करणं गरजेचं आहे. आणि बस पुन्हा वाचायचं, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे प्रत्येक लिस्टबद्दल. हे सगळं आहेच. जादूचा दगड. जादूचा दगड आता शोधा आणि तो झोपायच्या वेळेस जागेजवळ ठेवा. जिथं आपण झोपणार आहे. आज रात्री झोपण्याच्या अगोदर हा हातामध्ये धरा आणि आजच्या दिवसामध्ये घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट कोणती याचा विचार करा. शोधा आणि ती याला सांगा. बस. आणि आज घडलेल्या घटनेबद्दल, चांगल्या घटनेबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे शब्द उच्चारा. बस. पुढील 26 दिवस ही दगडाची कृती आपल्याला दररोज करायची आहे. काय? दररोज. आणि उद्याची जादूची कृती आज वाचा, असं लेखिकांनी सांगितलं आहे. आपण मात्र उद्याची कृती उद्या वाचू आणि उद्या ह्या सगळ्या गोष्टीचं अ, अभ्यास करूया. ओके. कारण आपण संध्याकाळी सेशन घेत आहे म्हणून. तर अशा प्रकारे आपण आज जादूची कृती करूया. कोणाला काही प्रश्न असेल तर मनापासून विचारा. प्रश्न विचारायच्या अगोदर आपला हात वर करा आणि व्हिडिओ सुरू ठेवा.
नक्कीच काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ओके, सेशन कसं झालं हे सांगा. कालचं जादूची कृती आणि आजच्या कृतीमध्ये काय वाटलं तुम्हाला? बोला. कोणाला बोलायचंय? ओके, उषा सपकाळ यांनी सुरू केला माईक. बोला उषाताई. मी बोलते काय, की दगड असतो ना, त्याला रोज सांगायचं काय? रोज तेच सांगायचं का? नाही, का नाही. रोज दररोज आपल्या आयुष्यामध्ये नव्या गोष्टी होतील ना. हां, हां, त्या रोज नवीन हां. त्या. आणि मग रात्री झोपताना एकदाच सांगायचे रात्री झोपताना. झोपताना एकदाच सांगायचं, काय-काय झालं आज छान. बरोबर आहे. त्या सगळं काय झाल्यामधली सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आहे, हे त्याला सांगायची. हं, 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 हं. आणि रोज एकच घटना नाही होणार ना. दररोज वेगळं काहीतरी होणार. आणि वेगवेगळ्या त्या होणार. 10 यादी 10 चांगल्या गोष्टींची कृतज्ञता वाटणाऱ्या 10 गोष्टी ज्या आहेत, त्या दररोजची यादी आपली चेंज करायची. जे आपण 10 लिहिणार आहे. अच्छा. ज्या काल लिहिल्या त्या आज नाही लिहायच्या. आज नव्या शोधायच्या आपल्या आयुष्यामधल्या. नाही काल बरोबर. उद्या लिहिल्या, पण आज लिहिल्या, त्या उद्या पुन्हा नाही लिहायच्या. आणि एक सांगते तुम्हाला, थोडेसे 5 दिवस जाऊ द्या. तुमच्याजवळ एवढं लिहायला होते ना, की अरे मी काय-काय लिहू आणि काय-काय राहू देऊ लिहायचं. अगदी 28 सुरुवात दिवस आपण सुरुवात 28 दिवस जेव्हा आपण ह्या कृती लिहिणार ना, तेव्हा 280 चांगल्या गोष्टींची यादी आपल्या आयुष्यामध्ये होईल आणि वरून आपल्याला वाटेल, की अजून किती साऱ्या गोष्टी लिहायच्या राहिल्या. सुरुवातीला असं वाटतं काय धन्यवाद लिहू? सुरुवातीला असं वाटतं काय धन्यवाद लिहायचे? 4-5 वेळा लिहिलं, की नंतर आठवतं, अरे हे तर आपण विसरलोच होतो, हे तर विसरलोच होतो. मग एक आठवायला लागतंय, की येस. हां, हे करायला पाहिजे, आपण थँक यू बोलायला पाहिजे असं. मग असं खूप होतं मग ते पुढे. मग जागा पुरत नाही. इतकं थँक यू झालं ते. आता आज असं. मात्र 10 लिहा. कालचे पण ज्यांचे राहिले असतील त्यांनी कालचे पण आजच लिहून घ्या. काय? हं. आणि ज्यांचं हं. एखादं सेशन मिस झालं, त्यांनी मागचे 2 सेशन पासून सुरुवात करावं लागेल मग. म्हणून होता होईपर्यंत रिव्हर्स गाडी जाऊ काल आहे, आज आहे, आजपासून प्रत्येक सेशन ऐकलेत. बोला उषाताई. कालपासून खूप सेशन ऐकलेत. नंतर मी इम्प्रेस झाले आणि आज लगेच जॉइन पण केलं. मी खूप ऐकलेत. कालचं पण ऐकलं, आजचे खूप ऐकले. सगळ्यांचे अनुभव ऐकले. खूप छान वाटलं आणि मी शोधत होते. मला रेकी करायचं होतं. मी शोधत होते. मला कोण मिळतंय. ओके, ओके. चला, तर आता आहे ना आपण आणखी कोणाला आपला अनुभव शेअर करायचा आहे? प्लीज आपण आहे ना आता जादू आणि जादूविषयीच बोलणार या सेशनमध्ये. नक्कीच तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडण्यासाठी पुन्हा संधी देणार. त्यावेळेस पूर्ण विषय तोच घेऊया आपण. काय? हां. चला, तर खूप दिवसापासून आपण या सेशनची वाट बघत होतात. आपण सर्वजण मिळून आजचा जादूचा दगड शोधूया आणि आपल्या कामाला लागूया. पुन्हा एकदा ताई या हां, बोला. येस, चालेल. दगड दगड घेतल्यापेक्षा रुद्राक्ष घेतलं तर चालेल का? इथे दगड सांगितलाय. ओके. ओके. तर बघूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून सुद्धा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मनमस्ते. नक्कीच जादूच्या कृतीचा अभ्यास करा. आजची कृती पूर्ण करा आणि उद्या याच वेळेला भेटूया संध्याकाळी 8 वाजता.